तुमने इसी हाथ से हमारे सिपाहियों को मारा, इसी हाथ से पत्थर को पकड़ा। काटो इसका हाथ। शंभुराजे! हाँ दिलेर खान। हाँ दिलेर खान, आपने हमें हमारे नाम से पुकारा। होय, आणि यापुढे याच नावानं हाक मारू, दिलेर खान. कारण ज्याची जशी लायकी तशी हाक मारायची रीत या मातीची. मतलब? मित्र म्हणतोस आणि कावा खेळतोस, दोस्त म्हणतोस आणि द्यूत खेळतोस. कपटी शंभुराजे! आम्हाला आराम करायला सांगितलं आणि आमच्या पाठीमाग ही हरामखोरी. शंभुराजे, ढंग से बात करना. त्यासाठी रंग चांगले उधळावे लागतात दिलेर खान. आमच्या माणसांचे हात जोडायला निघाला होतास. गड घ्यायला जाताना कुठली शर्त ठेवली होती आम्ही? आमच्या माणसांची सुरक्षा. आणि ती शर्त विसरून कपट खेळतोस. अरे डोळ्यात सुरमा भरलायस की मसनातली राख? शंभुराजे, अपनी मर्यादा में रहकर बात कीजिए. दिलेर खान अपने उसूलों का पक्का है, लेकिन क्या? तू कोण आम्हाला मर्यादा सांगणारा? शंभुराजे, आप ये मत भूलना क्या आप इस वक्त मुगलिया सल्तनत में खड़े हैं. हमारे दोस्त हैं, हमारी हिफाजत में हैं, इसलिए महफूज हैं. और आप हमारी खिलाफत कर रहे हैं. आम्ही मुळीच खिलाफत केली नाही, पण तुम्ही मात्र विश्वासघात केलाय, तोही कपटाचा लिबास घालून. दिलेर खान, तुझं कपट आम्ही ओळखलंय. शंभुराजे, जुबान संभाल कर बात करो. कौन कपटी? तुम्ही कपटी. आदिलशाही मुलखावर चालून न जाता आम्हाला स्वराज्यावर चालून येण्यास भाग पाडलंस. आमच्याबद्दल गैरसमज पसरवलेस. आम्हाला आमच्या वडिलांपासून तोडण्याचा प्रयत्न चालवलायस. क्या कर लोगे? काय करणार? हाँ, क्या कर लोगे? छावे आहोत आम्ही. कंडस्थळावर छेप घेऊन कंडस्थळ फोडून टाकू. उसके लिए मुंह में दांत और पंजों में नाखून चाहिए, जो हम आपके पहले ही निकाल चुके हैं. अब आप सिर्फ हमारे सामने घुटनों के बल आ सकते हैं. आम्ही दोस्तीला जागतो म्हणून आमची समशेर उसळत नाही, नाहीतर हे मुडकं केव्हा थडा वेगळा केला असतं. आमच्या मावळ्यांना मोकळं करा, आत्ताच्या आत्ता. कोणाचाही हात तुटणार नाही. ज्यांनी स्वराज्यासाठी तलवार धरली, ज्या हाताने स्वराज्य घडवलं, त्यातला एकही हात आम्ही असेपर्यंत तुटणार नाही. जा तुम्ही. दिलेर खान तुझ्या नावातच दिलेर, पण दिलेरी तर आमच्या स्वभावात आहे. पुन्हा अशी गुस्ताखी केली तर याद राख, आजपर्यंतचा इतिहास आहे, स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्याला स्वराज्य धडा शिकवतच, प्रसंगी जीव सुद्धा घेत. आणखी एक गोष्ट, आम्ही तुझ्यामुळं सुरक्षित नाही, तर तू आमच्यामुळं सुरक्षित आहेस. नाहीतर तुझ्या नावापुढं केव्हाच पैगंबर वासी दिलेर खान लागलं असतं. येतो आम्ही.
भूपाळगडावर रक्तपात झाला. आपण हारलो. हरलो काय? हारजीत कुठे नाही, पण शरण आलेल्या 700 मावळ्यांचे दिलेर खानानं हात तोडले. काय? नाही हो. आणि तेही शंभूराजांच्या समोर तोडले. आणि त्याला त्यांची संमती होती. एका शब्दानं बोलले नाही की थांबा म्हणून. अनाजी पंत, माझा विश्वास बसत नाही. विश्वास तर माझाही बसत नव्हता, पण ते झालं. ज्या ज्या मावळ्यांनी हातात तलवारी धरल्या होत्या त्या मावळ्यांचे हात जाडजूड ओंडक्यावर दाबून धरून दिलेर खानाच्या जल्लादाने तोडले. असं घडलं असेल तर खूप वाईट झालंय. अहो, मावळ्यांच्या किंकाळ्याने भूपाळगड नकशखांत हादरलाय. पण अनाजी पंत, शंभूराजा असताना असं घडणार नाही. शरण आलेल्या मावळ्यांनाही ही अशी वागणूक दिली जाते. हा महाराजांचा अपमान, स्वराज्याचा अपमान. तोच झाला. त्यांच्या एवढ्या मोठ्या पराक्रमाला काळोखी फासली. चला आता हे सगळं आपण सगळ्यांनी मिळून महाराजांना सांगूया. अनाजी पंत, महाराजांच्या कानावर घालायला हरकत नाही, पण खबरेची शहानिशा तरी करू. म्हणजे आम्ही बोलतो त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. अजूनही युवराजांवरतीच भरोसा. भरोसा? कुमान चला आमच्या बरोबर. उद्या तुमचे हात कलम झाले तर कलम धरता येणार नाही हातात आयुष्यभर तुम्हालाही. कसला विचार करताय? अहो, हे स्वराज्य आहे. मोगलाईच्या बिया इथल्या मातीत रुजण्या अंकुरण्या अगोदर त्या फेकून दिल्या पाहिजेत. आपण अष्टप्रधानांनी एक मुखानं महाराजांना सांगूया की शंभू राजांना युवराज पदावरून पदच्युत करावं. माझं एवढंच म्हणणं आहे, ज्याने जसं पाप केलंय तशी त्याला शिक्षा मिळावी, आणि ती देणार. भूपाळगडावर त्या 400 मावळ्यांचं काय झालं असेल या नुसत्या कल्पनेनं रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नाही. आमचंही तेच झालंय. आज पूजेतही नेहमीसारखं लक्ष नाही लागलं आमचं. आम्हाला आमचं लेकरू परत हवंय हो. हे जरासा चालू राहिला तर एक दिवस स्वराज्याला कायमचे परके होऊन जाते. शंभूराजे इथली रयत त्यांना आपलं मानणारच नाही हो. सुनबाई, तुम्ही आमच्या सोबत चला. आपण महाराजांना निक्षून सांगू की वाटेल ते करा, पण शंभूराजांना स्वराज्यात परत घेऊन या. कोणत्या तोंडानं महाराजांकडे जायचं मातोश्री? का तुम्ही काय केलंय? सुनबाई, तुम्ही स्वतःला अपराधी का मानताय? कुलमुखत्यार आहात ना, मग कुलमुखत्यार म्हणून चला, भवानीबाईंच्या आई म्हणून चला, या घरातल्या सुनबाई म्हणून चला, शंभूराजांच्या पत्नी म्हणून चला. परत परत त्याच चुका करू नका धाकट्याबाई साहेब. कोणती चूक करत आहोत आम्ही? शंभूराजेंना स्वराज्यात परत आणण्याची. आपलं लेकरू आपल्याला कायमचं परक झालंय का? आता तसंच मानावं लागेल. पण आम्ही मानत नाही आणि कधी मानणारही नाही. चला सुनबाई. थांबा. एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही दोघी प्रेमापोटी त्यांच्या चुकांना माफी देऊन त्यांना आपलं म्हणाले. आम्ही म्हणू कदाचित, परंतु आता 400-500 मावळ्यांचे हातपाय गेल्यानंतर रयत त्यांना आपलं मानेल? जीवाची बाजी लावून लढणारे मावळे त्यांना स्वीकारतील?
काळजी बाबा, आम्हाला माफ करा. आमच्यामुळे तुमच्यावर हा प्रसंग ओढवला. तुमच्यामुळं नाही युवराज, अहो याच्या अगोदर बी असाच प्रसंग आला होता माझ्यावर. धर्मशास्त्राप्रमाणे शिक्षा द्या चोराला, हात तोडण्याची. काळोजी आपल्या सर्वांपेक्षा खूप खूप बरे आहेत. देवाच्या भीतीने त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि मुद्देमालासह आले. तेव्हा बी माझा हातच तुटला असता, पण तुम्ही मला वाचवलं. नुसतं वाचवलंच नाही तर या जातानं देवावर अभिषेक करून घेतला. आणि मला धुवून पुसून माणसात आणलं. नाही सरलो म्या, नाही सरलो. आणि माझ्या चोरांच्या टोळीच्या हातात तलवार देऊन सरदार बनवलं, वत मिळवून दिली. राज आणि आता तुम्ही कसली माफी मागताय युवराज? अहो तुमच्यासाठी हातच काय, मान कापली गेली असती ना तरी म्या हुकात चूर केलं असतं. काळजी बाबा, युवराज, युवराज तुमचं मन लय मोठं आहे. महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चाललाय. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. आम्ही आहोत. काळजी बाबा, नाही युवराज, नाही, डोळ्यात पाणी आणू नका. अहो तुमच्या डोळ्यात महाराजांची स्वप्न राहत्यात. ती जर वाहून गेली तरी या काळोजीला लय वाईट वाटेल बघा, लय वाईट. काळजी बाबा, काय बोलला? अहो जातीवंत चोर आहे म्या. दिवसाचं कमी आणि अंधारातलं जास्त दिसतं मला. तुम्ही बिनगोर राहा. स्वराज्यातली कच्ची बच्ची तुमच्या माग आहे, तुमच्याच माग आहेत. बहुत हो गया संभा का खेल. इसकी गुस्ताखियां अब हमारे बर्दाश्त के बाहर हैं. हुजूर ये शंभू राज है. शंभू राजे मत कहो मुल्ला, संभा कहो उसे. अरे वो समझता क्या है अपने आप को? मैं उसके बाप से बड़ा हूँ. उसने मुझे तलवार दिखाई, मुझे, दिलेर खान को. अब इसका कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा मुझे. हुजूर ये बात तो हम कब से आपको कह रहे हैं. ये संभा एक जलता हुआ कोयला है. ना तो मैं इसे अपने हाथ में ले सकता हूँ और ना ही मैं इसे अपनी जेब में रखकर घूम सकता हूँ. हुजूर कोयला जलता हुआ है तो तकलीफ देगा ही. पानी डाल दो उस पर, ठंडा करो उसे, मार डालो इस संभा को. बेवकूफ, गधे हो तुम घोड़े पर नहीं गधे पर सवारी करने के लायक हो. अरे कुछ कहने से पहले कुछ सोच समझ तो लिया करो. इसमें मैंने क्या गलत कहा? क्यों पांढरे सरकार? माझ्या तर डोळ्याच्या मोहरनं युवराजांची तलवार आणि हुजुरांची मान हातनच झाली. लय मोठं धाडस केलं युवराजाने. कुछ समझ में आया? उसे मारना इतना आसान है? हाँ है. खान साहब वो अकेला है और हम इतने सारे हैं. चुप, एकदम चुप मुल्ला. 2 साल लगे हैं मुझे उसको यहाँ लाने के लिए. 2 साल. इन 2 सालों में ना ही मैंने कोई लड़ाई लड़ी और ना ही कोई बहादुरी दिखाई. तब जाकर संभा मेरे जाल में फंस गया. हुजूर मछली फंस गई है तो मार डालो उसे. नहीं मुल्ला नहीं, इस मछली को तो हमें संभाल कर रखना है. इसी मछली की वजह से हमारी सूबेदारी की गद्दी हमेशा तैरती रहेगी और यही मछली हमें आलमगीर के गुस्से के समंदर में डूबने से बचाएगी. आता आलं ध्यानात. शंभूराजांना सोबत ठेवलं
तर हुजुरांचा आप वाढणार. त्यांना मारलं तर हुजुरांची बदली एकदम तिकडं रेगिस्तानात. ऐका नाही. सच्चा मुगल है पांडरे तू, बात तेरी समझ में आ गई. संबा को हम अपने पास रखेंगे, उसके कंधे पर रखकर हर तीर चलाएंगे स्वराज्य पर. हर जीत संभा के नाम पर दर्ज होगी. उसका कद जितना बढ़ेगा मुगल सल्तनत में, उतना ही वो बदनाम होगा स्वराज्य में. वो चाह कर भी स्वराज्य में नहीं लौट सकेगा. वो एक ऐसा युवराज होगा जो कभी राज नहीं कर सकेगा. जीते जी पल पल मरेगा वो, और ये सोच सोच कर पागल हो जाएगा कि मैं यहाँ आया क्यों, दिलेर खान से मिला क्यों. नाही, पण माझ्या डोळ्यामोरनं तर ती तलवार आणि तुमची मान हटणच झाली. मालूम है, याद है हमें पांढरे, याद मत दिलाया करो. आता प्रल्हाद पंत जर आपल्या बाजूने बोलले तर आपल्या सांगण्याला एक वेगळं वजन येईल. हे काय, आलेच प्रल्हाद पंत. खबर तुम्हाला मिळालीच असेल. आता हे सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? मी सत्याच्याच बाजूने असतो. आमचं तरी काय, तेच सत्याची बाजू. आता हे सत्य आपण महाराजांच्या कानावर घातलं पाहिजे, आणि ही चांगली संधी चालून आली आहे. म्हणजे युवराज आतापर्यंत ज्या पद्धतीने वागलेत त्याची एक तुणुकच आपल्याला दिसले की, आणि तीच महाराजांच्या कानावर घालायची. कळलं? आता कुणीही कमी पडायचं नाही. हो, म्हणजे तिथं जायचं, मुजरा करायचा आणि गप्प उभं राहायचं हे आता बंद. आता सगळ्या गोष्टी महाराजांच्या निदर्शनाला आणायच्या. आणि हे सगळं महाराजांच्या डोळ्यासमोर घडतं. त्यांच्या कानावरती ह्या खबरा गेल्या असतीलच. होय, खबरगीर सारखेच येत आहे. हो ना, मग काय प्रश्नच नाही. पण अनाजी पंत, हंबीरराव सदरेवर असतील ना, ते आपली बाजू उचलून धरतील? धरणार. ही युवराजांची धोंड एकदा बाजूला निघाली की राजाराम राजेंचा मार्ग मोकळा होतो की नाही. शेवटी रक्ताकडे रक्तवड घेतच हो. चला, आज सोक्ष मोक्षच लावायचा. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच. महाराज, आता गप बसून नाही चालायचं, काहीतरी करा. होय महाराज, युवराजांनी रायगडावर बोलावून घ्या. आम्ही देखील तोच विचार करतो, पण शंभूराजेंनी यायला हवं ना. अहो, येत्याल ते. त्यांना बी आता कळून चुकलं असेल काय खरं काय खोटं. दिलेर खानाचं सुख, मोगलाईचं सुख त्यांच्या बी ध्यानात आलं असेल. महाराज, मला तर या समध्या गोष्टीमध्ये वेगळाच दर्प येतो. या कोणत्या गोष्टीचा दर्प येतो? भोपाळगड ज्या हिकमतीनं दिलेर खानाने घेतला, तसंच दुसऱ्या गडावर बी हल्ला करल तो. पण आता यापुढे स्वराज्याचा एकही गडकोट त्या दिलेर खानाच्या हाती लागणार नाही, कारण आमचा आदेश हा सगळ्या गडकोटांवर पोचलेला आहे. माफी असावी महाराज, तुमचा आदेश गेला असेल म्हणजे मला बी तसा हुकूम आलाच होता की तुमचा. पण माझं काय झालं, शंभूराज समोर आलं आणि आपोआप माझं हात जोडलं गेलं. तशीच समद्यांची मान मुद्र्यासाठी झुकल. ते तुमचं चुकलंच फिरंगोजी. तुम्ही आमच्या आदेशाची अंमलबजावणी करायला हवी होती. अगदी त्यांच्यावर गोळ्या फेका असं देखील बोललो होतो आम्ही. महाराज, फिरंगोजींचं इमान तुमच्या रक्ताशी आहे. ते इथून पुढे स्वराज्याशी बांधलं जावं, आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. महाराज, वर्दी न देता आलो. या बोला. आज अचानक मोरा खाशा सदरेकडे वळवला? म्हणजे असं की महाराज,
आम्हाला आपणाशी थोडस बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? महाराज, आम्हा अष्टप्रधानांना शंभूराजांबद्दल बोलायचं आहे. सुनबाई, हे कदाचित शंभूराजांच्या विरोधात मोठ्या षडयंत्राची सुरुवात असणार.